वृश्चिक राशी 29 जून ते 5 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मंडळी। वृश्चिक राशी कधी कधी ब्रह्मांड इतक्या शांतपणे काम करत असते की आपल्याला काहीच जाणवत नाही, पण अचानक एखादा दिवस उगवतो आणि वाटते की काहीतरी मोठे बदलणार आहे। जणू काळाच्या पडद्यामागे अनेक दिवसांपासून सुरू असलेली एक गुप्त योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे। 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अगदी असाच गूढ, रहस्यमय आणि जीवनाला वेगळे वळण देणारा ठरू शकतो। अनेक दिवसांपासून तुमच्या मनात दडलेले प्रश्न, अपूर्ण राहिलेल्या इच्छा, काही न सांगितलेल्या भावना आणि काही अपूर्ण स्वप्ने यांच्या भोवती आता ब्रह्मांड नवीन ऊर्जा निर्माण करत आहे। वृश्चिक ही राशी स्वतःच रहस्य, परिवर्तन आणि अदृश्य शक्तीचे प्रतीक मानली जाते। इतरांना जे दिसत नाही ते वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आधीच जाणवते, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण यावेळी केवळ तुमची अंतर्ज्ञान शक्तीच नव्हे तर काळ स्वतः तुमच्या बाजूने उभा राहताना दिसत आहे। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादा असा योग दिसू शकतो ज्याकडे सुरुवातीला फारसे लक्ष जाणार नाही, पण पुढे जाऊन तोच योग तुमच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो। गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील। काही ठिकाणी संयम ठेवला, काही ठिकाणी शांत राहिलात, तर काही ठिकाणी स्वतःचे अश्रूही लपवले। ब्रह्मांडाला हे सर्व माहीत आहे। प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक त्यागाची नोंद काळाने करून ठेवली आहे। आता मात्र परिस्थिती बदलण्याचे संकेत दिसत आहेत। ज्या दारावर अनेक दिवस तुम्ही ठोठावत होतात ते दार अचानक उघडू शकते। ज्या व्यक्तीकडून उत्तराची अपेक्षा नव्हती त्याच व्यक्तीकडून महत्त्वाचा संदेश मिळू शकतो। या आठवड्यात काही गोष्टी नियोजनाप्रमाणे घडणार नाहीत, पण आश्चर्य म्हणजे जे नियोजन बिघडेल त्यातूनच अधिक चांगला मार्ग तयार होईल। सुरुवातीला अडथळा वाटणारी गोष्ट पुढे जाऊन आशीर्वाद ठरू शकते। तुमच्या आसपास काही लोकांचे खरे चेहरेही समोर येऊ शकतात। अनेक दिवसांपासून मुखवटा घालून वावरणाऱ्या व्यक्तींचे खरे स्वरूप आता हळूहळू उघड होईल। त्यामुळे निर्णय घेताना भावनांपेक्षा निरीक्षणाला जास्त महत्त्व द्या। या काळात तुमच्या मनात अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते। काही जुन्या घटना पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी त्या आठवणी तुम्हाला दुःख देण्यासाठी नाहीत तर नवीन शिकवण देण्यासाठी परत येत आहेत। ब्रह्मांड प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही, पण ज्यांनी कठीण काळातही स्वतःवर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी नियती नेहमी एक गुप्त दरवाजा उघडा ठेवते। वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा आठवडा तसाच एक दरवाजा ठरू शकतो। या आठवड्यात काही वेळा तुम्हाला असे वाटेल की सर्व काही थांबले आहे, पण प्रत्यक्षात पडद्यामागे मोठी हालचाल सुरू असेल। जसे वादळ येण्यापूर्वी वातावरण शांत होते, तसेच काहीच चित्र येथे दिसू शकते। विशेष म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती या काळात अधिक प्रभावी राहील। एखाद्या व्यक्तीबद्दल, व्यवहाराबद्दल किंवा निर्णयाबद्दल मन जे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचा 6वा इंद्रिय या आठवड्यात खूप जागृत राहू शकतो। काही लोकांना अचानक आर्थिक संधी मिळू शकते, काहींना नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात नातेसंबंधाबाबत मोठे परिवर्तन घडू शकते। या आठवड्याचा आणखी एक विशेष संकेत म्हणजे अपूर्ण राहिलेली काही कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल। अनेक दिवस अडकलेले विषय मार्गी लागू शकतात। जिथे वारंवार अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होऊ शकतो। मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक संधीसोबत एक परीक्षा देखील असते। ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे, पण त्याआधी तुमचा संयम, तुमचा विश्वास आणि तुमची प्रामाणिकता तपासली जाईल। हा आठवडा तुम्हाला शिकवेल की काही विजय मोठ्या आवाजात मिळत नाहीत, काही विजय शांतपणे मिळतात आणि नंतर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात। म्हणून या आठवड्यात घाई करू नका। प्रत्येक संकेत ओळखा, प्रत्येक भेटीचा अर्थ समजून घ्या, प्रत्येक योगायोगामागे दडलेला संदेश ऐका, कारण कदाचित ही फक्त आणखी एक आठवड्याची सुरुवात नाही, कदाचित ही त्या अध्यायाची सुरुवात आहे ज्याची वाट तुमचे नशीब अनेक महिन्यांपासून पाहत होते। आणि जेव्हा काळ, ग्रह, नशीब आणि तुमची मेहनत एकाच दिशेने उभी राहते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ लागतात। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा मंद गतीने होत असल्याचे दिसेल, त्यामुळे क्षणभर मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, पण याच काळात ब्रह्मांड तुमच्यासाठी
पडद्यामागे काही महत्त्वाच्या संधी तयार करत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देऊ शकतात. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळण्यास सुरुवात होईल. काहींना नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीबाबत चर्चा ऐकायला मिळू शकते. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीचीच वाट पहा. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. अचानक एखादा फोन, ईमेल किंवा मुलाखतीची संधी मिळू शकते. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी ग्राहक वाढण्याचे संकेत आहेत. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो किंवा थांबलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. विशेषतः भागीदारीत काम करणाऱ्यांनी सर्व व्यवहार लेखी स्वरूपात ठेवणे फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा साधा आशावादाचा आहे. अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो, पण त्याचवेळी उत्पन्नाचा नवीन मार्गही दिसू शकतो. काहींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी देणी वसूल होण्याचेही संकेत आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई टाळा. कोणतीही मोठी आर्थिक योजना किंवा कागदपत्र न वाचता सही करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारी एखादी चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही लोक तुमच्या यशामुळे प्रेरित होतील, तर काहींना तुमची प्रगती पाहून मत्सरही वाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांसमोर सांगण्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा. मंडळी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा फक्त 7 दिवसांचा काळ नाही. हा तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतो. काही गोष्टी लगेच घडतील तर काही गोष्टी हळूहळू आकार घेतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर तुम्ही संयम, विश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवले तर या आठवड्यात मिळणारे छोटे छोटे संकेत पुढे मोठ्या यशाचे कारण बनू शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होते आणि प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो. त्यामुळे सध्या परिस्थिती कितीही कठीण वाटत असली तरी निराश होऊ नका. ब्रह्मांड प्रत्येक संघर्ष पाहत असते आणि योग्य वेळ आल्यावर मेहनतीचे फळ नक्की देते. या आठवड्यात तुमच्या मनाने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. एखादा निर्णय, एखादी भेट, एखादा फोन, एखादा संदेश किंवा अगदी एखादा छोटासा योगायोग सुद्धा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. म्हणून प्रत्येक क्षण जागरूकपणे जगा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, पण प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जे लोक आज तुमच्यावर शंका घेत आहेत तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसू शकतात. या आठवड्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ब्रह्मांड कधीच उशीर करत नाही. ते फक्त योग्य वेळेची निवड करते. त्यामुळे गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला थोडा वेळ लागला तरी विश्वास सोडू नका. कारण नियती जेव्हा दार उघडते तेव्हा ती अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या संधी घेऊन येते. आणि शेवटी, जर तुम्हाला वाटत असेल की हे राशी भविष्य तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जुळते आहे, तर या आठवड्यात प्रत्येक दिवस सकारात्मक विचाराने सुरू करा. देवावर विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कदाचित पुढच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी एखादी आनंदाची बातमी येईल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. महादेवांची कृपा, ग्रहांची शुभ साथ आणि ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा सदैव तुमच्या पाठीशी राहो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण राशी भविष्यांमध्ये. हर हर महादेव. जय श्री महाकाल.